चांदोरी विहिरीत पडलेल्या रॅटस्नेक नावाच्या सर्पाला जीवदान. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या धाडसाचे कौतुक. चांदोरी येथील शेतकरी संकेत वनारसे यांच्या विहिरीमध्ये रॅटस्नेक नावाचा सर्प पडले असताना त्यांच्या लक्षात आले असल्याने त्यांनी तातडीने चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापनास कळवले व पथक प्रमुख सागर गडाख, अमोल कर्डिले, किरण वाघ, निलेश नाटे, बाळू आंबेकर यांनी साहित्य सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचून सुखरूपपणे त्या सर्पाचे प्राण वाचवले. शेतकरी संकेत वनारसे यांच्या विहिरीमध्ये सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास 9 फूट लांबीचे रॅटस्नेक नावाचे सर्प विहिरीमध्ये पडले असताना त्यांच्या लक्षात आल्याने त्याने चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापनास कळवले. पथकाने धाडसाने विहिरीत उतरून या कामी जीवदान दिले. आपत्ती व्यवस्थापन समितीचे पथकाने तातडीने या ठिकाणी येत स्वसंरक्षणाचे साधन वापरत विहिरीत उतरून अलगद बाहेर काढत जीवदान दिले. साप मोठ्या धाडसाने पकडला. उतरण्यास अवघड असलेल्या विहिरीमध्ये दोराच्या साहाय्याने उतरत त्यांनी सापाला बाहेर काढत जीवदान दिले. कांदानगरी न्यूज करिता आसिफ पठाण, लासलगाव. चांदोरी शिवारामध्ये संकेत वनारसे यांच्या विहिरीमध्ये दामन जातीचा सर्प आढळून आला. हीच त्यांनी माहिती चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीस आमच्याशी कळवल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी तो सर्प रेस्क्यू केलेला आहे. पण मी सर्व निफाड तालुक्यातील सर्व जनतेनं आवाहन करीत आहोत की विहिरीमध्ये किंवा कुठेही घरामध्ये दामन जातीचा जर सर्प, इतर कुठलेही सर्प आढळल्यास कृपया त्यांना मारू नका. हे सर्प हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत आणि त्यांना वाचवण्याचं काम या समितीच्या मार्फत केलं जात असतं. कुठेही निफाड तालुक्यामध्ये सर्प आढळल्यास 73 581 381 या नंबरवरती संपर्क साधा. हे सर्व मी नागरिकांना आवाहन करत आहेत.